हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस सिरीज बघत आहोत. या चॅनलच्या माध्यमातून आपण एकंदरीतच जे काही हे नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण प्रतिदिन आयोगाचे 10 प्रश्न या ठिकाणी इन डिटेल डिस्कस करतो आहोत. ओके, सो आतापर्यंत म्हणजे आजच्या दिवशीपर्यंत आपण 37 सिरीज जी आहे 37 जे काही आपण मागील वर्षातील प्रश्न जे वेगवेगळ्या विषयाचे आहेत ते आपण त्यानुसार प्रत्येक दिवस 10 प्रश्न या पद्धतीने आपण ते डिस्कस करत आलेलो आहे. ओके, सो या व्हिडिओत आपण भूगोल या विषयाचे एकंदरीत 7वी सिरीज, ओके, म्हणजे या व्हिडिओनंतर आपण एकंदरीत आतापर्यंत जे भूगोलाचे 70 प्रश्न इन डिटेल ज्या मागील वर्षी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयोगाने विचारलेले आहेत ते आपण डिस्कस केलेलं आहे. यासाठी आपण एक छोटीशी बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण PYQ क्विज फॉर्ममध्ये देतो आणि ते अटेम्प्ट झाल्याच्यानंतर किंवा विद्यार्थ्यांनी ते अटेम्प्ट केल्याच्यानंतर त्यासाठी जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपण एक्सप्लेनेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. मात्र जे काही सोर्सेस आहेत किंवा जे काही PDFs वगैरे आहेत ते आपण त्या चॅनलमध्ये प्रोव्हाइड करतो आहोत. ओके, सो बॅचविषयी आपण शेवटी जाणून घेऊ. सो या ठिकाणी आपण डे 37मध्ये भूगोल या विषयातील शी संबंधित 7वी जी सिरीज आहे प्रश्नांची ती आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला काय दिसून येतो, पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वृत्ताला बृहद्वृत्त म्हणतात अशा पद्धतीने या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, बृहद्वृत्त म्हणजे काय, कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वृत्त म्हणतात. आता MPSC क्लर्क 2019 मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न दिसून येतो आहे. सो बृहद म्हणजे काय तर मॅक्रो किंवा मोठ्या स्थूल स्वरूपाचे जे काही वृत्त तयार केलेले आहेत. सो कोणत्या वृत्ताला किंवा कोणत्या वर्तुळाला बृहद्वृत्त किंवा बृहद वर्तुळ म्हटलं जातो आहे. सो या ठिकाणी बघू शकता एकंदरीतच गोलाच्या संदर्भात ज्या पद्धतीने आपली जी काही पृथ्वी आहे ते कशा पद्धतीने गोल आपल्याला दिसून येतो. ओके, अंडाकारकृती आपल्याला आपल्या पृथ्वीची दिसून येतो. सो त्यामध्ये आपण जे काही काल्पनिक रेषा वेगवेगळ्या ठरवलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण अक्षवृत्तीय विस्तार असेल, रेखावृत्तीय विस्तार असतील, त्यानंतर आहे कर्कवृत्त, मकरवृत्त आणि त्यानंतर विषुववृत्त, हे जे काही आपण काल्पनिक रेषा ठरवलेल्या आहेत तर ते या जे काही एक सेंटर पॉईंट घेऊन कशा पद्धतीने आपण ते काल्पनिक रेषा तयार करून त्यानुसार आपण त्या स्थान निश्चित करण्यासाठी एकंदरीत वेगवेगळे नाव दिलेलं आहे आणि वेगवेगळे रेषा ठरवलेल्या आहेत. सो त्या संदर्भानेच आपल्याला हे प्रश्न दिसून येतो की जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा नॉर्मल गोळा असतो तर त्या गोळातील जो काही मध्यभागातून जेव्हा आपण काल्पनिक रेषा ओढतो तर त्या ठिकाणाहून जे काही दोन वर्तुळा किंवा जे दोन भाग त्याचे समान भाग तयार होतात तर त्यालाच आपण बृहद्वृत्त किंवा बृहद वर्तुळ म्हणत असतो. ओके, सो तेच आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या वर्तुळाला किंवा कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहद्वृत्त म्हटलं जातं. सो या ठिकाणी बघू शकता पृथ्वीतील दोन समान भाग करणारे जे वर्तुळ आहेत. ओके, अशा पद्धतीने याचे दोन समान भाग एका मध्य काल्पनिक रेषा आखून त्या ठिकाणावरून दोन समान भाग केलेले आहेत आणि त्यालाच आपण बृहद्वृत्त किंवा बृहद वर्तुळ म्हणत असतो. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला कंबाईन 2018 मध्ये ग्रुप सी मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. आपल्याला एकंदरीतच खालील विधानांची सत्यता तपासा अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा तापमानामध्ये कमी होत जाते त्याला काय म्हणतात, तर त्याला सामान्य लोकदर म्हणतात का, असं एकंदरीत पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा स्टेटमेंट काय सांगतो आहे की समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते. ओके, या ठिकाणी तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते तर त्याला काय म्हणतात, तर त्याला तापमान विपरीतता म्हणतात काय. ओके, आता सामान्य लोप दर म्हणजे ज्याला नॉर्मल लॅप्स रेट म्हटलं जातं. ओके, नॉर्मल लॅप्स रेट. ओके, सो यालाच लॅप्स रेट देखील म्हटलं जातं आहे. सो लॅप्स रेट म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत. आणि जे काही तापमान विपरीत आहे त्याला टेम्परेचर इन्व्हर्जन, ओके, टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं जातं आहे. सो ते काय आहेत या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण जेव्हा भूगोलाचा अभ्यास करतो तर आपल्याला जे काही भूगोलाचे जे कोर कन्सेप्ट आहे ते आपल्याला माहीतच असेल. विशेषतः हवामान बदला संदर्भाने किंवा तापमान बदला संदर्भाने आपल्याला माहीत आहे भूपृष्ठावर सर्वाधिक तापमान आपल्याला भासतो किंवा जे काही सोलर रेडिएशन आहे ते आपलं डायरेक्ट भूपृष्ठावर पडल्याच्या नंतर भूपृष्ठ प्रखरतेने गरम होतो आणि जो काही तापमान आहे भूपृष्ठावरील तो जास्त टेम्परेचर जास्त असतो.
त्यानंतर आपण जसजसे वरच्या दिशेने जावे तसतसं तापमानामध्ये कमी कमी होत जातो. ओके, एकंदरीत तापमान कमी कमी होत जातं. तर यालाच किंवा याच जे काही फेनोमेना आहे किंवा हे जे काही घटना आहेत त्यालाच आपण लॅप्स रेट किंवा लॅप्स दर म्हटलं जातो आहे. ओके, सो लॅप्स रेट म्हणजे काय, तर पृथ्वीच्या वातावरणातील जे तापमान आहे ते तापमान कशा तर सामान्यतः म्हणजे जनरल परिस्थितीमध्ये उंचीसह कमी होण्याचा जो काही दर असतो तर त्याला लॅप्स रेट किंवा लॅप्स दर म्हटलं जातो आहे. ओके, किंवा सामान्य लोप दर देखील मराठीत त्याला संबोधलं जातो आहे. आता याचे जे काही एक बेसिक ॲव्हरेज किती असतो किंवा किती नॉर्मल पद्धतीने ते कमी कमी होत जातो त्या संदर्भाने देखील आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकंदरीत राज्यसेवा मेन्समध्ये. ते देखील आपण बघूयात. खालच्या वातावरणात ट्रोपोस्फिअरमध्ये विशेषतः जो काही खालचा जो वातावरण असतो, ओके, आपण सर्वांनाच माहिती आहे की खालच्या जो काही वातावरणाचा जो थर आहे त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. सो त्या ट्रोपोस्फिअरच्या लेअरमध्ये आपल्याला काय दिसून येतो तर जसजसे वर जावे त्या लेअरमध्ये, ओके, ट्रोपोस्फिअरमध्ये तसतसे 6.5 अंश सेल्सिअस इतके पर किलोमीटर ने जो तापमान आहे त्या तापमानामध्ये कमी दिसून येतो. ओके, किंवा कमतरता दिसून येतो किंवा कमी कमी होताना दिसून येतो. सो एकंदरीत जर आपण त्याला मीटरमध्ये काढले तर 165 मीटर मागे 1 अंश जो काही तापमानाचा जो दर आहे तो कमी होताना दिसून येतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवू शकता. पण काही प्रसंगी काय होते तर ही परिस्थिती उलटी असू शकते. म्हणजे काय तर जसजसे आपण वर जावे तसतसं तापमान कमी होण्याऐवजी तापमानात वाढ होऊ शकते. सो त्यालाच टेम्परेचर इन्व्हर्जन म्हटलं जातो आहे. ओके, सो त्याला काय म्हटलं जातं तर टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे तापमान विपरीतता. ओके, सो या ठिकाणी जे काही ग्राफ दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जे काही ट्रोपोस्फिअरचा लेयर आहे त्याच्यामध्ये आपण जसजसे वर जावे तसतसे तापमानामध्ये जे काही तापमानाचा जो स्केल आहे त्या तापमानाचा स्केल आपण इकडे म्हणजे या शून्याकडे आपण वळतो आहोत. ओके, सो 0 डिग्री म्हणजे कमी कडे आपण कमी तापमान होताना दिसून येतो. मात्र एका विशिष्ट स्तरावर ज्या ठिकाणी म्हणजे ट्रोपोपॉज आहे, ट्रोपोपॉजनंतर जेव्हा आपण वरच्या दिशेने जातो तर या ठिकाणी आपल्याला तापमान वाढताना दिसतो, परत वाढताना दिसतो. तर ही जी काही सिच्युएशन आहे या दरम्यानची तर आपण यालाच काय म्हणतो तर या स्थितीलाच आपण टेम्परेचर इन्व्हर्जन. ओके, या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर इन्व्हर्जन दिसून येतो. ओके, सो टेम्परेचर इन्व्हर्जन आपल्याला दिसून येतो आहे. सो आता जे काही वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळे जे काही घटना आहेत त्या याला जे काही टेम्परेचर इन्व्हर्जनला कारणीभूत आहेत. ओके, सो ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतर परत स्ट्रेटोपॉजपर्यंत आपण ते स्ट्रेटोपॉजनंतर परत जो काही तापमान आहे तो तापमान जो मेझोस्फिअरमध्ये आपल्याला कमी होताना दिसतो आणि मेझोपॉजनंतर परत त्यामध्ये तापमानात वाढ होताना दिसतो. सो जे काही वाढ होताना वरच्या दिशेने वाढ होते तर त्याला आपण तापमान विपरीतता मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये टेम्परेचर इन्व्हर्जन. ओके, शक्यतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. आणि जसे नॉर्मल कंडिशनमध्ये आपण वरच्या दिशेने गेला तर तापमानामध्ये कमी कमी होताना आपल्याला दिसून येतो. ओके, सो नॉर्मल कंडिशन आणि टेम्परेचर इन्व्हर्जन या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो नॉर्मल कंडिशनमध्ये जसे वर जावे तसतसे वॉर्मर त्यानंतर कूलर त्यानंतर कोल्ड अशा पद्धतीने जे तापमान आहे तो कमी कमी होताना दिसतो. मात्र टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काही वेळ थंड त्यानंतर गरम परत थंड अशा पद्धतीचे वातावरण त्या ठिकाणी तयार होताना दिसून येतो. ओके, आता हे जे काही आहेत तर तापमानाचा जो प्रभाव आहे किंवा तापमान या घटकाला विशेष महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, नॉर्मल लॅप्स रेटवर. मात्र काही एक अशाच पद्धतीचा एक ॲडियाबॅटिक लॅप्स रेट देखील दिसून येतो. यामध्ये स्थिर दाबावरील जो काही हवेचा जो दाब असतो तो हवेचा दाब स्थिर असतो आणि त्यामध्ये जे काही विशिष्ट उष्णता क्षमतेवर आणि विशेषतः गुरुत्वाकर्षणामुळे जे काही त्याच्या सिच्युएशन तयार होते आणि त्यामुळे काय तर पृथ्वीच्या जो काही वातावरण आहे त्या पृथ्वीच्या वातावरण या स्थिर दाबावरील हवेच्या तापमानावर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकत असतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये कमी प्रमाणात किंवा अतिशय कमी प्रमाणात जेव्हा जो नॉर्मल रेटपेक्षा नॉर्मल लॅप्स रेट 6.5 डिग्री अंश सेल्सिअस इतका कमी होत जातो. मात्र ॲडियाबॅटिक लॅप्स रेटच्या वेळेस काय होतं तर त्याचे जे काही तापमान कमी होण्याचा जो प्रमाण आहे तो आपल्याला 9.8 डिग्री म्हणजे इतका वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. तर त्यालाच ॲडियाबॅटिक लॅप्स रेट म्हटलं जातो. या नॉर्मल लॅप्स रेटमध्ये आपल्याला तापमानाचा जो काही प्रभाव आहे तो जास्त प्रखरतेने आपल्याला विचारात घेतो. मात्र ॲडियाबॅटिकमध्ये तापमान स्थिर असतो म्हणजे तापमानामध्ये कॉन्स्टंट आपल्याला दिसून येतो. मात्र हवेचा जो काही दाब आहे तो देखील स्थिर राहून बाकीच्या जे काही गोष्टी आहेत अफेक्ट करणारा.
ओके. सो त्याचा विचार करता हे एडियाबॅटिक लॅप्स रेट काढला जातो आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील कोळशाचे पट्टे या ठिकाणी म्हणजे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो भारतातील कोळशाचे पट्टे खालीलपैकी कोणत्या कालखंडात निर्माण झालेले आहे? आर्कियन कालखंड, गोंडवाना कालखंड, टर्सरी कालखंड किंवा अलीकडचा कालखंड म्हणजे मॉडर्न कालखंडामध्ये. ओके. आता जे काही भारतातील दगडी कोळसा आहे ते भारतातील दगडी कोळसा आपल्याला पर्मियन काळात आणि त्यानंतर जे काही पूर्व गोंडवन कल्पातील किंवा पूर्व गोंडवाना जो काही काळ आहे. ओके. एकंदरीत गोंडवाना कालखंड त्यामध्ये आपल्याला भारतातील जे काही दगडी कोळसा आहे त्याच्यामध्ये विकसित होताना दिसून येतो किंवा जो काही प्रमाण आहे किंवा उत्पादनाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला या दगडी कोळसा तयार होण्यासाठी जे काही रिस्पॉन्सिबल जो काळ आहे तो आपल्याला हे पूर्व गोंडवाना कालखंड हे आपल्याला दिसून येतो. ओके. भारतात आज जो कोळसा आपण खणून काढतो तर त्यापैकी 98.8% जो कोळसा आहे तो आपण पूर्व गोंडवाना ज्याला पूर्व गोंडवाना किंवा गोंडवाना कालखंड देखील म्हटलं जातो. ओके. सो हे 98.8% भारतातील जे आपण आता सध्या उत्पादन घेतो ते कधी तयार झालेलं आहे तर गोंडवाना कालखंडात वेगवेगळ्या कोळसा कशा पद्धतीने तयार होतो. फॉसिल फ्युल्स खालच्या दिशेने जमिनीवर दाबल्या जातात आणि वर्षानुवर्षे त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये कोळसा तयार होत असतो. ओके. सो ते देखील कुठल्या कालखंडामध्ये तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतं तर गोंडवाना कालखंडात. सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की कोणत्या कालखंडात निर्माण झालेलं आहे. ओके. सो याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 गोंडवाना कालखंड. सध्या जर दगडी कोळशाचे साठे बघितले तर आपल्याला विशेषतः झारखंडमध्ये त्यानंतर पश्चिम बंगालमधील राणीगंज, झरिया आणि बिहारमधील बोकारो या ठिकाणी हे महत्त्वाचे क्षेत्र आपल्याला दिसून येतो आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते. ओके. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कोणत्या राज्यातून जाते अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर. त्यानंतर आहे गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि परत गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड. सो आपल्याला हे तीनही राज्यांमधून जाते आपल्याला यावरून स्टेटमेंटवरून कळून गेलं. मात्र यापैकी कुठल्या राज्यात जातो किंवा नाही ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. जरी आपण शेवटच्या राज्यावरून जर आपण प्रश्नांचं आन्सर देतो म्हणलं तरी आपण ते योग्य पद्धतीने पोहोचू शकतो. ओके. सो आता या ठिकाणी जे काही मॅप आहे या मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी गुजरात. ओके. त्यानंतर आहे मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल, त्यानंतर आहे त्रिपुरा आणि इकडे आहे मिझोराम. या असे 1 त्यानंतर आहे 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि 8 असे 8 राज्यातून आपल्याला जाताना दिसून येतो. ओके. सो हे जे काही राज्य आहेत त्यामधून कोणकोणते राज्य आहेत तर गुजरात 1, त्यानंतर मध्य प्रदेश 2. ओके. त्यानंतर आहे छत्तीसगड 3 आणि राजस्थानमधून पण जातो. ओके. राजस्थान देखील आहे 4. त्यानंतर आहे झारखंड 5, वेस्ट बंगाल 6, त्यानंतर आहे त्रिपुरा 7 आणि मिझोराम 8. सो असे 8 राज्यातून आपल्याला हे जे काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे ते जाताना दिसून येतो. ओके. सो कुठल्या राज्यातून या ठिकाणी मणिपूरवरून जातो का तर मणिपूरवरून जात नाही, त्यामुळे हे जे पर्याय आहे ते आपण एलिमिनेट करूयात. मेघालयावरून देखील जात नाही, त्यामुळे ते देखील पर्याय गेलेला आहे. त्यानंतर मिझोरामवरून जातो का तर ऑफकोर्स या ठिकाणी मिझोराम आहे आणि मिझोरामवरून जे काही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे ते काल्पनिक रेषा जातो आहे. ओके. सो 8 राज्यातून जातो, त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आता जे काही त्याच पद्धतीने आपण जी काही इंडियन स्टँडर्ड मेरिडियन आहे ज्यामध्ये आपण भारतासाठी स्टँडर्ड टाईम झोन सेट केलेला आहे, ज्यामध्ये देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायचे असल्यास त्या जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये कुठलाही बदल होता कामा नये अशा पद्धतीने आपण वेळ व्यवस्थित किंवा एक प्रमाण वेळ आपण ठरवलेला आहे. सो ते प्रमाण वेळ आपल्याला जे काही रेखावृत्त आहे 82.5 डिग्री रेखावृत्त याच्या दरम्यान आपण ते ठरवलेले आहे आणि ते उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश अशा 5 राज्यातून आपल्याला जाताना दिसून येतो. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा, कदाचित येणाऱ्या काळात यावर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके. सो हे 5 राज्यातून आपल्याला इंडियन टाइम्स स्टँडर्ड झोनचे जे काही काल्पनिक रेषा आहे ते जातो आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्यानंतर ओडिसा आणि इकडे आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे
आर्थिक भूगोलाचे जनक कोणास म्हटले जाते किंवा कोणास ओळखले जाते असा एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न दिसून येतो आहे. ओके. पर्याय आहेत चिसॉल्म, त्यानंतर आहे रॉबिन्सन, आर ब्राऊन की आरी मर्फी. कोणाला म्हटलं जातो आहे? ओके. सो आर्थिक भूगोलाचे जनक कोण आहेत? तर जॉर्ज चिस्लॉम. ओके. जॉर्ज चिस्लॉम यांनी आर्थिक भूगोलाचे जे काही शैक्षणिक क्षेत्र आहे त्यांनी विकसित केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे शैक्षणिक क्षेत्र म्हणून प्रस्थापित केलेल्या अग्रगण्य कार्यामुळे त्यांना आर्थिक भूगोलाचे जनक म्हटलं जातो. ओके. सो आर्थिक भूगोलाचे जनक कोण आहेत? तर जॉर्ज चिस्लॉम. ओके. जॉर्ज चिस्लॉम नावाचे व्यक्ती आहेत. या ठिकाणी बघू शकता त्यांचा ईमेल देखील दिलेला आहे. सो आर्थिक भूगोलाचे जनक चिस्लॉम, पर्याय क्रमांक पहिला योग्य पर्याय असणार आहे. आता बाकी जे काही वेगवेगळ्या भूगोलाची शाखा आहे त्याचे जे जनक आहेत ते देखील आपल्याला आयोगाने प्रश्नात विचारलेलं आहे. ओके. विडाल डी ब्लाचे मानवी भूगोलाचे जनक यांना म्हटलं जातं. सो विडाल डी ब्लाचे याला मानवी भूगोलाचे जनक, तर आर्थिक भूगोलाचे जनक जॉर्ज चिस्लॉम. त्यानंतर आहे इराटोस्थेनीस, हे ग्रीक विद्वान आहेत आणि इराटोस्थेनीस यांना भूगोलाचा जनक म्हटलं जातं. ओके. सो इराटोस्थेनीस याला भूगोलाचा जनक अशा पद्धतीने म्हटलं जातं. त्यानंतर आहे अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांना आधुनिक भूगोलाचे जनक, फादर ऑफ मॉडर्न जिओग्राफी. ओके. सो फादर ऑफ मॉडर्न जिओग्राफी म्हणून अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांना ओळखलं जातं. आणि एकंदरीत भारतीय भूगोलाचे जनक कुणाला म्हटलं जातो? तर जेम्स रेनल यांना भारतीय भूगोलाचे जनक म्हटलं जातो. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. आणि त्यांना समुद्रशास्त्राचे जनक देखील म्हटलं जातं. सो वेगवेगळे जे जनक आहेत ते या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला चिस्लॉम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली आहे त्या संदर्भाने प्रश्न आपल्याला दिसून येतो. ESO मुख्य परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खालील विधाने पहा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. त्यानंतर आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे का? आणि भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. परत एकदा वाचतो. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे का? त्यानंतर आहे इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील नदी आहे आणि भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? ओके. आता भीमा नदीचा जो काही उगम आहे तो आपल्याला भीमाशंकर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच याची जी काही लांबी आहे ती एकूण लांबी 860 मीटर इतकी असल्याचे दिसून येतो. ओके. एकूण लांबीपैकी महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटर क्षेत्र किंवा 51 किलोमीटरची लांबी आपल्या महाराष्ट्रातून दिसतो आहे. ओके. महाराष्ट्रातून प्रवाहित होताना दिसतो आहे. आणि ही जी काही नदी आहे ती कृष्णेला जाऊन आंध्र प्रदेश या ठिकाणी, ओके, सध्याच्या तेलंगणा या ठिकाणी ती कृष्णा नदीला जाऊन मिळते. ओके. म्हणजे कृष्णा नदीची ही जी काही भीमा आहे ती भीमा उपनदी आपल्याला दिसून येत आहे. आता या नदीच्या म्हणजे भीमा नदीच्या जे उजव्या किनाऱ्यावर कोणकोणते उपनदी आहेत? इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा, मान, त्यानंतर नीरा, बोर आणि पवना असे हे उजव्या तीरावर येणारे नदी आहेत. ओके. या ठिकाणी काय दिलेलं आहे की इंद्रायणी नदी ही भीमेच्या उजव्या तीरावरील नदी आहे का? तर ऑफकोर्स उजव्या किनाऱ्यावरील नदीमध्ये इंद्रायणी नदीचा समावेश होतो. त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे का? आता सीना नदी डाव्या तीरावरून किंवा डाव्या किनाऱ्यावरून या भीमा नदीला येऊन मिळतो आहे. ओके. सो भोगावती नदी त्या सीना नदीची उपनदी आहे का ते बघायचं आपल्याला. सो या ठिकाणी श्री सौदी सरब, ओके, सो सौदी सरांचे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकातून हे जे काही मॅप आहे ते घेतलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी काही सीना नदी आहे. सो सीना नदी आपल्याला डाव्या तीरावरून या भीमा नदीला येऊन मिळताना आपल्याला दिसून येतो. ओके. सो ही जी काही भोगावती नदी आहे तर या भोगावती नदी या जी काही सीना नदीची उपनदी आपल्याला दिसून येतो. ओके. सो ही भोगावती नदी अशा पद्धतीने ही जी काही सीना नदी आहे त्याला या ठिकाणी येऊन मिळतो आणि पुढे जाऊन ही जी काही भीमाचा जो प्रवाह आहे त्या भीमाच्या प्रवाहाला जाऊन मिळतो आहे. ओके. सो क देखील या ठिकाणी योग्य स्टेटमेंट आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे वरील जे काही तीनही स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे ते योग्य आहे. ओके. सो पर्याय क्रमांक चौथा सर्व विधाने बरोबर आहेत, योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एल निनो हा उबदार पाण्याचा जो काही समुद्र प्रवाह आहे तो वाहणाऱ्या देशाचा म्हणजे तो कुठल्या देशाच्या किनारपट्टीवर वाहतो असा एकंदरीत प्रश्न आहे.
अर्जेंटिना, पेरू, ब्राझील, चिली. ओके, कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर वाहतो आहे. सो जे काही पाण्याचं जे काही तापमान एकंदरीत वाढतो नॉर्मल कंडिशनपेक्षा जेव्हा पाण्याचं तापमान अचानक वाढतो आहे तर ते जे काही फेनोमेना आहे किंवा ते जे काही घटना आहे त्याला आपण एल निनो अशा पद्धतीने संबोधत असतो. ओके, सो पाण्याचे तापमान वाढण्याची जी घटना असते आणि विशेषतः कोणत्या काळामध्ये तर डिसेंबरच्या मंथमध्ये विशेषतः जे काही क्रिसमसच्या वेळेस म्हणजे समुद्रातील जे काही तापमान आहे त्या तापमानात जेव्हा वाढ होते तर त्यालाच आपण एल निनो इफेक्ट म्हणत असतो. ओके, आता एल निनो इफेक्टमध्ये काय होतं तर एल निनोच्या वेळेस जो काही गरम पाण्याचे जे वारे आहेत किंवा गरम पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपल्याला या अशा पद्धतीने पश्चिम पॅसिफिक महासागराकडून पूर्वेकडे म्हणजे पेरूच्या किनारपट्टीवर या इकडे दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडे ते वाहताना दिसून येतो. ओके, सो हे जे काही प्रवाह आहेत ते या प्रवाहांनाच एल निनोचा प्रवाह देखील म्हटला जातो. सो हे जे काही या ठिकाणी जो काही पेरू देश आहे तो या पेरू देशाच्या किनारपट्टीवर याचा जो प्रभाव आहे तो अतिशय आपल्याला जाणवताना दिसून येतो. आणि नॉर्मल इयरमध्ये काय होतं तर नॉर्मल इयरमध्ये जे गरम पाण्याचे जे काही प्रवाह आहे तो आपल्याला या ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी वाहताना दिसून येतो. त्यामुळे गरम पाण्याचा जो प्रवाह आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाकडे साऊथ अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे वाहताना दिसून येतो. मात्र एल निनोच्या वेळेस गरम पाण्याचा प्रवाह जो असतो तो आपल्याला पेरू या देशाच्या किनारपट्टीपर्यंत धडकत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो जे काही 1891मध्ये पेरू देशातील लुईस कॅरेंजा नावाचे जे काही भूगोल शास्त्रज्ञ होते यांनी पहिल्यांदा जे काही हवामान बदल आहे आणि अमेरिकेच्या पाऊस पाणी किंवा पावसासंदर्भाने अध्ययन करताना त्यांना हे जे काही एल निनो संदर्भाने इफेक्ट आहे ते आढळले आणि त्यांनी एल निनो हे नाव या जे काही फेनोमेना आहे किंवा जे काही घटनाक्रम आहे त्याला दिलेलं आहे. हे विशेषतः पेरू देशाच्या आसपासच आपल्याला घुटमळताना आपल्याला दिसतं. ओके, याचे जे काही इफेक्ट आहे की एल निनो आल्यानंतर किंवा एल निनो अकर झाल्यानंतर कुठल्या देशावर इम्पॅक्ट होतो तर ऑस्ट्रेलिया, भारत, पेरू, अमेरिका आणि पॅसिफिक महासागराचे जे काही लगतचे जे काही देश आहेत त्यांच्या हवामानावर किंवा वातावरणावर एकंदरीत परिणाम होतो आहे. ओके, एकंदरीत हे जे काही आपल्यासाठी म्हणजे भारतासाठी एल निनो हे म्हणजे प्रतिकूल स्वरूपाचे आपल्याला दिसून येतो. ओके, कारण यामुळे मान्सून जे वारे आहेत ते कमकुवत होतात. त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणास काय म्हणतात. असा एकंदरीत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. MPSC पूर्वपरीक्षा 2017मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके, सो भूपृष्ठाखाली वेगवेगळे जे काही अंतर्गत हालचाली होतात आणि अंतर्गत हालचालींमुळे किंवा अंतर्गत शक्तीच्या हालचालींमुळे या ठिकाणी ताण निर्माण होतो व तो ताण साचत जातो आणि हा ताण जेव्हा एका विशिष्ट वेळी भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो तर त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे जमिनीच्या भूपृष्ठावर तो छेद पडून त्या ठिकाणाहून तो ऊर्जा जी आहे ती बाहेर पडण्यासाठी ते वर्क करत असते. ओके, जेव्हा ते आतल्या आतमध्ये जेव्हा बाहेर पडण्यासाठी जी काही प्रोसेस करतो तर त्यावेळेस त्याला भूकंप म्हटला जातो आणि जेव्हा तो लाव्हा रसाच्या माध्यमातून बाहेर आल्याच्यानंतर त्याला आपण ज्वालामुखी म्हणत असतो. ओके, सो ही जी काही ऊर्जा आहे ते ऊर्जा बाहेर पडण्याची जी काही प्रक्रिया आहे तर तेथे आपण भूकंप किंवा एक प्रकारे आता सध्या जर तुम्ही बघितलेलं असेल की वेगवेगळ्या देशांमध्ये भूकंपाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, विशेषतः आपण जपान त्यानंतर इकडे कोरिया वगैरेचे जे देश आहे साऊथ कोरिया त्या ठिकाणी भूकंपाचे जे झटके आहेत ते आपल्याला फ्रिक्वेंटली आढळतो. ओके, सो ते अंतर्गत शक्तीचं जे काही बल आहे किंवा ते बल फोर्स रिलीज होण्यासाठी ते एक मार्ग शोधत असतात की कशा पद्धतीने भूपृष्ठावर यावं आणि त्यांना ते रिलीज व्हावं. ओके, सो भूपृष्ठावर भूकंपाचे जे काही अपिकेंद्र असते ते भूकंप नाभीशी लंबरूप असते. आता भूकंप नाभी काय तर भूकंप नाभी म्हणजे काय तर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते किंवा भूकंप तयार होण्याला सुरुवात होते. ओके, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते तर त्याला भूकंप नाभी म्हटलं जातो. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी भूकंप नाभी आहे आणि याच्या बरोबर एक्झॅक्ट वरती 90 डिग्रीच्या रेषेत किंवा काटकोन करून हे जे काही पहिल्यांदा ज्या ठिकाणी भूकंप लहरी पोहोचतात तर त्याला अपिकेंद्र म्हटलं जातं. ओके,
सो भूकवचातील साठलेली ऊर्जा ज्या ठिकाणी मोकळी होते तर त्याला भूकंप नाभी म्हटलात, म्हणजे ज्या ठिकाणी ते तयार होते. आणि भूकंप नाभीपासून ऊर्जा लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम ज्या ठिकाणी पोहोचतात तर त्याला अपिकेंद्र किंवा एपिसेंटर म्हटलं जातो. ओके, सो एपिसेंटर हे देखील लक्षात ठेवा. सो या ठिकाणी निर्मिती विचारलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो, असा एकंदरीत प्रश्न आहे. प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा. ओके, सो गोदावरी नदी संदर्भाने प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जे काही गोदावरीच्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत त्यांची लांबीनुसार हे जे काही चार्ट आहे ते दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचा, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला या गोदावरी नदी संदर्भाने परत प्रश्न विचारला गेला तर आपण ते सॉल्व्ह करू शकू. ओके, कुठल्या नद्या आहेत, कुठल्या उपनद्या आहेत ते. सो गोदावरी नदी आपल्याला एकूण लांबी जी भारताची आहे, भारतामध्ये त्याची एकूण लांबी आपल्याला 1465 किलोमीटर दिसून येतो. ओके, त्यापैकी जे काही महाराष्ट्राची लांबी आहे तर महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर इतका जो प्रवाह आहे या गोदावरी नदीचा प्रवाह आपल्याला दिसून येतो आहे. भारताच्या एकूण जे काही भौगोलिक क्षेत्र आहे त्याचे 9.5% इतके जे काही क्षेत्र आहे ते या गोदावरी नदीच्या नदीपात्राने व्यापल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, आणि महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर जवळपास 48.6 म्हणजे जवळपास 49% क्षेत्रफळ या गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. ओके, एकंदरीत आग्नेय दिशेने वाहणारी नदी आपल्याला दिसून येतो, जे पुढे जाऊन आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जवळ बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. ओके, सो या ठिकाणी बंगालचा उपसागर जो आहे त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला ही नदी येऊन मिळतो आहे. ओके, आता प्राणहिता जी काही उपनदी आहे ती आपल्याला चपराळा या ठिकाणी उगम होताना दिसतो, आणि याचा जो काही लांबी आहे, एकंदरीत लांबी किती आहे तर 120 किलोमीटर. हे जाऊन 120 किलोमीटर जाऊन पुढे जी काही गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीला आपल्याला मिळताना दिसून येतो. ओके, सुरुवातीला हे छत्तीसगडमधून येतो आहे. ओके, त्यामुळे स्वतंत्रपणे याची एकंदरीत महाराष्ट्रामध्ये किती लांबी आहे जे गोदावरीला जाऊन मिळतो त्या संदर्भाने दिलेलं आहे. अदरवाईज याची लांबी यापेक्षा जास्त आहे. ओके, एकंदरीत छत्तीसगडच्या बाउंड्री क्रॉस करत जेव्हा ती वर्धा वैनगंगा नदीला जेव्हा जाऊन मिळते तर त्याला प्राणहिता या नावाने ओळखलं जातं. ओके, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा या ठिकाणी. सो प्राणहिता, तर त्याची लांबी एकंदरीत महाराष्ट्राची लांबी 120 किलोमीटर आहे. त्यानंतर आहे प्रवरा नदी. सो प्रवरा नदीचा जो काही लांबी आहे ती 208 मीटर आहे. त्याचा जो काही उगम आहे तो अकोले तालुक्यात आपल्याला नगरमध्ये झाल्याचे दिसून येतो. त्यानंतर वर्धा नदी आहे. वर्धा नदीचा जो काही उगम आहे तो आपल्याला मुलताई पर्वतरांग मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या मुलताई पर्वतरांगेमध्ये होताना दिसतो, आणि याची जी काही एकूण लांबी आहे ते 483 किलोमीटर इतका महाराष्ट्रामध्ये गोदावरीला येऊन मिळताना एकंदरीत प्रवाह निर्माण केलेला आहे, तर त्याची लांबी 483 किलोमीटर आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर आहे मांजरा नदी. मांजरा नदीची जी काही लांबी आहे ते आपल्याला सर्वाधिक या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गोदावरी नद्यांच्या उपनद्यांपैकी सर्वात लांबी असणारी उपनदी म्हणजे काय तर मांजरा नदी. याची एकंदरीत लांबी किती आहे तर 724 किलोमीटर. आता 724 किलोमीटर तर या गोदावरी नदीची लांबी नाही, मात्र वेगवेगळ्या वळणावरून किंवा वेगवेगळ्या नदीपात्राशी संलग्न किंवा वेगवेगळ्या उपनद्यांच्या छोट्या छोट्या उपनद्यांना सहाय्य करत ही जी काही नदी आहे त्याची एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रात लांबी 724 किलोमीटर दिसून येतो. आणि ही जी काही मांजरा नदी आहे ती मांजरा नदी आपल्याला जो सातपुडा पर्वतरांगा आहे त्या सातपुडा पर्वतरांगेत वळून खालच्या दिशेने एकंदरीत 3 राज्यांना मिळून येत असल्याचे दिसून येतो. ओके, त्यामुळे याची 3 राज्यांना मिळून 724 किलोमीटर इतकी लांबी आपल्याला दिसून येतो आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी मांजरा नदी तुम्ही बघू शकता. सो योग्य जो क्रम आहे तो पहिले प्राणहिता सर्वात आधी, त्यानंतर आहे प्रवरा दुसऱ्या ठिकाणी, त्यानंतर आहे वर्धा नदी आणि शेवटी मांजरा नदी. सो अशा पद्धतीने याच्या लांबीनुसार आपण चढता क्रम दर्शवलेला आहे. त्यानंतर आजच्या प्रश्नातील किंवा आजच्या या सिरीजमधील शेवटचा प्रश्न. अपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे असा एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. रासायनिक विदारण, कायिक किंवा ज्याला फिजिकल किंवा भौतिक विदारण देखील म्हटलं जातो आहे. त्यानंतर आहे जैविक विदारण, ज्याला बायोलॉजिकल विदारण अशा पद्धतीने म्हटलं जातो, आणि भस्मीकरण. ओके, आता विदारण म्हणजे काय तर सर्वसाधारण परिस्थितीनंतर एखादे खडक फुटणे, त्यानंतर कमकुवत होणे ही आपल्याला नैसर्गिक प्रक्रिया दिसून येतो, तर त्यालाच विदारण किंवा अपक्षय असं म्हटलं जातं आहे. ओके, जेव्हा भूपृष्ठावर वेगवेगळे खडक आहेत ते खडक त्या खडकावर ऊन, वारा, पाऊस
क्लायमेट चेंज इत्यादी गोष्टींचा प्रभाव पडून जेव्हा तो जो खडक आहे तो कमकुवत होतो आणि तो फुटायला सुरुवात होतो. त्याचे जे काही लेयर आहे ते बाहेर निघताना आपल्याला दिसून येतो. तो कमकुवत होतो आणि त्याचा अपक्षय होताना दिसून येतो. तर त्यालाच आपण विदारण म्हणत असतो. ओके. एकंदरीत इरोजन अशा पद्धतीने आपण त्याला संबोधत असतो. ओके. सो विदारण देखील त्यालाच म्हटलं जातं. सो त्याचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. कायिक विदारण, त्याच्यामध्ये भौतिक विदारण देखील म्हटलं जातं. रासायनिक विदारण म्हणजे केमिकल विदारण आणि जैविक विदारण अशा पद्धतीने 3 प्रकार आपल्याला दिसून येतो. ओके. सो कायिक विदारण आपल्याला हवामानाच्या प्रदेशात, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात दिसून येतो. दमट हवामानाच्या प्रदेशात आपल्याला रासायनिक विदारण दिसून येतं. तर जैविक विदारण जे काही असते बायोलॉजिकल ते आपल्याला वेगवेगळ्या सजीवांकडून झाडं वगैरे असतील किंवा वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामुळे जे काही विदारणाची प्रक्रिया राबवली जाते तर त्याला जैविक विदारण म्हटलं जातं. आता या ठिकाणी कायिक विदारण किंवा भौतिक विदारण दिलेलं आहे. सो जसे कांद्याचं जे काही पापुद्रा आहे ते जसा वेगवेगळा केला जातो तशाच पद्धतीने किंवा त्याच प्रकारे निसर्गामधील जे काही उघड्यावर पडलेल्या खंदक असतात, दगड असतात, धोंडे असतात, तर त्या दगड धोंड्यावर वेगवेगळ्या तापमानाचा असेल किंवा वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव पडून जेव्हा ते भाग सुटे होतात, वरचे थर पापुद्र्यासारखे जेव्हा सुटे होतात तर त्यालाच अपरणन म्हटलं जातं. ओके. सो अपरणन कोणत्या विदारणाचा प्रकार आहे तर कायिक विदारण किंवा भौतिक विदारण. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण जे 10 प्रश्न आपल्या या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते. ओके. ते या ठिकाणी डिस्कस आपण सविस्तर पद्धतीने केलेलं आहे. आता आपण जे काही टेलिग्राममध्ये जी काही PYQ MCQ बॅच लॉन्च केली आहे त्याविषयी आपण थोडक्यात समजून घेऊ. या ठिकाणी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण एकंदरीत आपला PYQवर कमांड निर्माण व्हावा किंवा कमांड बसावा आणि जास्तीत जास्त स्कोर करता यावा. जर भविष्यात मागील वर्षातील प्रश्नपत्रिकेवर जर प्रश्न विचारलेले असतील तर ते आपल्याला हमखास 100% सॉल्व्ह करता यावे याच उद्देशाने म्हणून ही जी काही टेलिग्राम क्विज बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. यामध्ये आपण रोज एका विषयाचे 10 प्रश्न असे पद्धतीने त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी यूट्यूबवर करतो आणि या प्रश्नांची जी काही विश्लेषित जी काही PDF आहे ते आपण त्या टेलिग्राम चॅनलच्या बॅचवर आपण देतो आहे, प्रोव्हाइड करतो आहोत. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी बॅच संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि जर बॅच जॉईन करायची असेल तर या टेलिग्राम चॅनलवरला व्हिजिट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला इन डिटेल माहिती मिळेल. ओके. सो थांबूया त्या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये. थँक्यू. धन्यवाद.